महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन वर्ष 5वे शनिवार दिनांक 23 मार्च 2019 रोजी। ठिकाण शिवसेना शाखा वार्ड क्रमांक 5 डोनेवाडी वांगणी पश्चिम येथून दुपारी 3 वाजता। आयोजक श्री प्रसाद गोपीनाथ परब, शिवसेना शहर प्रमुख वांगणी। या भव्य मिरवणुकीत सर्व शिवभक्तांनी आवर्जून सहभागी व्हा। निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये। श्री साई सृष्टी पॅराडाईज, निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प, सर्व सुविधांयुक्त। श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज। संपर्क अरुण तांबोळी 88 88 91 22 22। अजित पवार यांचे सुपुत्र मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचार सभेदरम्यान राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत मनसेचाही झेंडा पाहायला मिळाला। तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर उपस्थिती राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीला अशा प्रकारे जाहीर पाठिंबा देण्याचे आदेश अद्याप दिलेले नाहीत। दरम्यान यावेळी माजी मंत्री मदन बाफना, पार्थ पवार, बबनराव भेगडे यांच्यासह काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। राज ठाकरे यांनी भाजप विरोधी भूमिका 2 दिवसांपूर्वीच जाहीर केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पराभूत करण्यासाठी मनसेने ही भूमिका घेतल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते। त्याच पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत मनसेच्या झेंड्यांसह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते। त्यामुळे राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाचे पालन करत आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मनसेने सुरुवात केल्याचे चित्र मावळात पाहायला मिळाले। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।